वळूयात पुढील बातमीकडे. सांगली महापालिकेच्या निवडणुकीत जनसुराज्य रिपाई या दोन पक्षांना सोबत घेऊन भाजपने महायुतीची मोट बांधली असली तरी राज्याच्या सत्तेत एकत्र असलेल्या शिवसेना शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार या पक्षांनी महायुतीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. यामुळे सांगली महापालिकेत भाजपचा स्वबळ आजमावण्याचा प्रयोग सुरू आहे. महायुतीतील घटक पक्षांना अपेक्षित जागा मिळण्याची शक्यता धुसर दिसत असताना राष्ट्रवादीने वेगळा खेळ मांडत महाविकास आघाडीशी संधान साधले असून सन्मानजनक जागा मिळतील या आशेवर असलेल्या शिवसेना शिंदे गटाला मात्र अखेरच्या क्षणी स्वबळाचा नारा द्यावा लागला. सांगली महापालिका निवडणुका जाहीर झाल्यापासून भाजपचे नेते पालकमंत्री चंद्रकांत पाटील महायुतीच्या माध्यमातूनच निवडणुका लढवल्या जातील असे सांगत होते. मात्र मुख्य पक्ष असलेल्या राष्ट्रवादीशी जागा वाटपाबाबत गांभीर्याने चर्चा सुरूच केली नाही. त्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दौऱ्यावेळी 2 माजी महापौरासह 15 जणांनी पक्षप्रवेश केल्याने भाजपचे राजकीय आखडेही चुकले. राष्ट्रवादीमध्ये सहभागी झाल्यामध्ये भाजपमधील प्रस्थापितांचा फारसा सहभाग नसला तरी उमेदवारीचा पर्याय पुढे आला. त्यात भाजपने घाऊक पक्षप्रवेशाला चालना दिली. त्यामुळे पक्षातच इच्छुकांची संख्या अमर्याद वाढली. त्यात नेत्यांचे समर्थक उमेदवारीचा शब्द दिल्याने निष्ठावंत आमदार गट, इनामदार गट अशी अंतर्गत गटबाजी निर्माण झाली. यातून पक्षाकडे 78 जागांसाठी तब्बल 540हून अधिक इच्छुकांनी उमेदवारीची मागणी केली. महायुतीतील मित्रपक्षांना जागा देत असताना स्वपक्षीय हिताचा विचार बळावल्याने महायुतीतील 2 प्रमुख पक्ष बाजूला गेले. आता सोबत आहेत ते जनसुराज्य आणि रिपाई या 2 पक्षांना सोबत घेऊन महापालिकेचे मैदान मारण्याच्या तयारीत आता भाजप आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या पहिल्या टप्प्यातच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाने सवतास उभा मांडला होता. त्यामुळे त्यांनी महाविकास आघाडीसोबत तडजोडीची भूमिका मांडून भाजपालाच आव्हान दिले आहे. या राजकीय खेळात शिवसेना शिंदे गटाची मात्र कोंडी झाली आहे. पहिल्या टप्प्यात त्यांनी 20 जागांची मागणी केली. यानंतर किमान 12 जागा हव्यात अशी भूमिका घेतली. मात्र शिवसेनेच्या महानगर प्रमुख प्राध्यापक मोहन बनखंडे यांच्या उमेदवारीला आमदार सुरेश खाडे यांनी प्रखर विरोध दर्शवला. वास्तविकता मित्रपक्षातील उमेदवार कोण हे ठरवण्याचा भाजप नेत्यांचा अधिकार कक्षेत येत असताना होत असलेला विरोध वैयक्तिक कारणातून होता. तरीही याच भाजपाने सुरेश आवटी यांचे म्हणणे मान्य करत ते सांगतील त्यांच्या उमेदवारांना संधी देण्याचे मान्य केले. यात पक्षाचे निष्ठावान असलेल्या पांडुरंग कोरे यांचा बळी दिला गेला.